हॅलो एव्हरीबडी, आजच्या सेशनमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत दॅट इज ह्युमन रिप्रोडक्शन. इयत्ता 12वी मध्ये तुम्ही सर्वांनी ह्युमन रिप्रोडक्शन बोर्ड लेवलला हा चॅप्टर कम्प्लिटली स्टडी केलेला आहे. या ठिकाणी मी जे घेत आहे सध्याला फक्त CET लेवल ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला आहात आणि स्टडी केलेला असल्या कारणानं डेप्थमध्ये पाहण्याची गरज नाही आहे, परंतु CETला काय महत्त्वाचं आहे हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे, मग या सेशनमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करत असताना महत्त्वाचे पॉईंट्स त्याच्यामध्ये पाहणार आहोत जे CETसाठी काय असणार आहे गरजेचे आहे. आता ह्युमन रिप्रोडक्शन हा जो चॅप्टर आहे बोर्ड लेवलला स्टडी करत असताना तुम्ही काय केलं की सुरुवातीला तुम्ही मी या ठिकाणी देतो समरी. सुरुवातीला तुम्ही याच्यामध्ये काय केलं तर इन अर्ली स्टेज ऑफ दिस चॅप्टर यू स्टडीड रिप्रोडक्शन इन लोअर ऑर्गॅनिझम्स, बरोबर. त्यानंतर आफ्टर दॅट यू स्टडी mode of reproduction, modes of reproduction. Then after that you study male reproductive system. Okay, male reproductive system मध्ये तुम्ही काय स्टडी केलाय सगळ्याचे पॉइंट असतील. स्पेसिफिकली you studied the histology of testes, histology of testes. After that you studied about the gametogenesis in male. म्हणजे सुरुवातीला जर आपण मेल घेत असतो तर कंप्लीट मेलचंच पाहणार आहोत. त्याच्यानंतर यू स्टडी द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यामध्ये सुद्धा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये स्पेसिफिकली तुम्ही तिथं टीएस ऑफ ओव्हरी बघितलंय. टीएस म्हणण्यापेक्षा एलएस ऑफ ओव्हरी तुम्ही इथे पाहिले. ठीक आहे, यानंतर फिमेल गॅमेटोजेनेसिस, फिमेल गॅमेटोजेनेसिस. आफ्टर दॅट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पॉइंट्स आहेत. यानंतर यू स्टडीड अबाउट द मेन्स्ट्रुअल सायकल. देन यू ऑलरेडी स्टडीड दॅट. ऑलरेडी आपण या ठिकाणी गॅमेटोजेनेसिस घेतलंय. तर मग पुढे फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन नंतर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस दॅट इज एम्ब्रियोजेनेसिस. आणि नंतर फेट्स ऑफ 3 जर्मिनल लेयर्स. एम्ब्रियोजेनेसिस नंतर जो शेवटी 3 जर्मिनल लेयर फॉर्म झालेले आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी स्टडी केलेत. आणि ते प्रत्येक जर्मिनल लेयर जो आहे तर तो स्पेसिफिक, तो जो प्रत्येक जर्मिनल लेयर असेल तर तो काय करतो स्पेसिफिक स्ट्रक्चर तयार करतो. तुम्ही ते या ठिकाणी स्टडी केलेलं आहात. अँड आफ्टर दॅट यू स्टडी द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यानंतर तुम्ही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ स्टडी केलेला आहात. ठीक आहे, वन बाय वन आपण कॉन्सन्ट्रेट करूया एक एक पॉइंट कडे सेपरेटली. आता यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्टिव्ह introduction of this reproduction in lower organisms. In lower organism, those organisms which are related to the animals. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिकली आपण एनिमल साठी पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल पोरीफेरम्स मध्ये कसं रिप्रोडक्शन झालं तर पोरीफेरामध्ये आपण इथे बघितलंय जेमेल फॉर्मेशन. There is an gemel formation. Mode of reproduction there are two.
सेक्शुअल, असेक्शुअल, ठीक है, असेक्शुअल, नो गैमेट फॉर्मेशन, नो फ्यूजन, नो फर्टिलाइजेशन, ओके, एंड देयर इज सिंगल पैरेंट. Sexual reproduction, there is an two parents, means two sexes, okay, then formation of the gamete, then fusion of the gamete, then formation of the embryo, then embryo converts to the complete organism. ठीक आहे, that is a sexual reproduction of sexual reproduction. मी परत आणखी एक डिफरन्स तुम्हाला सांगतो. पहा, सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हेरिएशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन क्लोन फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. ध्यानात राखील, जे ऑर्गॅनिझम्स सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म होतात त्यांना आपण ऑफस्प्रिंग म्हणतो. लक्षात ठेवा, प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा आहे. जे ऑर्गॅनिझम्स सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म होतात त्यांना आपण ऑफस्प्रिंग म्हणतो. जे ऑर्गॅनिझम्स असेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म होतात त्यांना आपण क्लोन म्हणतो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द ऑफस्प्रिंग अँड क्लोन? ऑफस्प्रिंग आणि क्लोन या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? ऑफस्प्रिंग आणि क्लोन मध्ये महत्त्वाचा डिफरन्स आहे. ऑफस्प्रिंग having the variation among the parents and the specific individual, but clone are completely identical to their parents. समजताय? ऑफस्प्रिंग व्हेरिएशन फॉर्म करतात, बट क्लोन त्यांच्या पॅरेंट बरोबर आयडेंटिकल आहे. सेक्शुअल असेक्शुअल इथे कंप्लीट झालं. ठीक आहे, मग एनिमल्स, all animals shows the sexual reproduction, but some lower animals with sexual reproduction they show the asexual reproduction also. काही लोअर एनिमल्स जे आहेत ते असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा शोधतात, म्हणजे ते गॅमेटही फॉर्म करतात आणि स्वतः एक कंप्लीट ऑर्गॅनिझम ही तयार करू शकतात विदाउट देअर पार्टनर. ठीक आहे, मग मी ते इथे डिस्कस करतोय. जेमेल फॉर्मेशन पोरिफेरन्स मध्ये पाहायला भेटलेलं आहे, स्पेसिफिकली इन स्पॉन्जेस. एक्झाम्पल स्पॉन्जेस. काय आहे जेमेल फॉर्मेशन? जेमेल फॉर्मेशनला मी दुसरं एक नाव देईन. देयर इज अ सेकंड नेम ऑफ द जेमेल फॉर्मेशन, दॅट इज ॲन. त्याला मी अशा पद्धतीने नाव देईन, दॅट इज एंडोजिनस बडिंग. एंडोजिनस बडिंग. आता मला इथे एंडोजिनस बडिंग सांगायचं म्हणजे मला एक्झोजिनस पण सांगावं लागेल. मी दुसरं घेतो सिलेंड्रेला. लोअर एनिमल्स आहेत, यांच्यामध्ये तुम्हाला आणखी एक प्रकार पाहायला भेटतो रिप्रोडक्शनचा, दॅट इज ॲन बडिंग. ठीक आहे, हाय रिप्रोडक्शन पाहायला भेटतो. फॉर एक्झाम्पल हायड्रा, प्लॅनेरिया पण तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, पण प्लॅनेरिया हा वर्म आहे. ठीक आहे, तर हायड्रा आणि स्पॉन्जेस हे दोन एक्झाम्पल झाले. मग इतर हे बडिंग कोणता? की दिस बडिंग इज ॲन एक्झोजिनस बडिंग. मी या पद्धतीने का देत आहे समजून घ्या. या पद्धतीने देण्याचं कारण आहे. या पद्धतीने देण्याचं कारण तुम्हाला एंडोजिनस का असतं, एक्झोजिनस का असतं ते समजणं गरजेचं आहे. आता एंडोजिनस एक स्पेसिफिक आउटर लेअर तयार होणे आणि त्याच्या आतमध्ये स्पोर तयार होणे किंवा बड तयार होणे, तर आपण एंडोजिनस बडिंग म्हणतो. बट एक्झोजिनस बडिंग बॉडीच्या सरफेसवर एक बड तयार होतं आउटसाइड. म्हणजे इथं घ्या, आता इथं काय होतं, हे ऑर्गॅनिझम्स अनफेवरेबल कंडिशन मध्ये डेप्थ मध्ये जातात. हे डेप्थ मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये काही स्पेशलाइज्ड सेल्स असतात. वी कॉल देम चोनोसाइट्स. वी कॉल देम चोनोसाइट्स. त्याला तुम्ही कोनोसाइट म्हटलं तरी चालेल. हे सेल्स स्पेसिफिक सबस्टन्स सिक्रेट करतात आणि हे सबस्टन्स काय करतं, तर वरती या पद्धतीचं एक लेअर तयार करतात. ठीक आहे, आता या लेअर मध्ये काय असतं, त्यांना एरेशन पर्पजेससाठी या ठिकाणी मायक्रोपाइल सारखं स्ट्रक्चर फॉर्म झालेला असतो. ठीक आहे, एक ओपनिंग सारखं स्ट्रक्चर फॉर्म झालं असतं, ज्याच्या कारणाने एक्सचेंज ऑफ गॅसेस इझिली ते करू शकतात. आणि हा जो प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इंटरनल प्रेझेंट असलेले जे बर्ड्स आहेत त्यांना काय करतात, ते प्रोटेक्ट करतात. मग त्याच्यासाठी ते फॉर्म दी स्पिक्युल्स. त्यासाठी ते काय करतात, स्पिक्युल्स फॉर्म करतात. आणि आता हे स्पिक्युल्स जे आहेत ते प्रोटीनेशियस स्पिक्युल्स आहेत, जे काय करतील, एक प्रकारे प्रोटेक्शन करतील या ठिकाणी असलेल्या ऑर्गॅनिझम्स इंटरनली. ठीक आहे, दीज आर दी स्पिक्युल्स. ठीक आहे, आणि आतमध्ये इनसाइड देयर इज फॉर्मेशन ऑफ द बर्ड्स. मग इथे बर्ड्स आहेत, दीज आर दी बर्ड्स. आता हे अनफेवरेबल कंडिशन मध्ये हे कुठे आहे, जमिनीच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, बरीड देमसेल्फ. नंतर काय होईल, ते डेव्हलप इनसाइड दॅट मॅचर्स अँड
they got the favorable condition, they break this membrane and comes out. हे काय होते त्याच्यातून बाहेर पडते, ब्रेक करून. आणि जेव्हा बाहेर पडणार आहे तर तेव्हा ते इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम म्हणून अस्तित्वात येते. दॅट इज अ जेम्युल फॉर्मेशन. त्याचा हा प्रत्येक एक स्ट्रक्चर जो आहे त्याला आपण म्हणतो जेम्युल. ओके, इथे घ्या एक्झोजेनस हायड्रा घ्या एक्झाम्पल. समजा हा हायड्रा आहे याच्या सरफेस पासून एक छोटासा बर्ड फॉर्म होतो. ठीक आहे, हा छोटासा बर्ड पुढे जाऊन काय होईल, यंग हायड्रा मध्ये कन्वर्ट होतो. या ठिकाणी एवढी जागा दाखवली, दिस इज अन यंग हायड्रा. ठीक आहे, पुढे जाऊन इट विल बी मॅच्युअर. हा मॅच्युअर होतो आणि जेव्हा हा मॅच्युअर होतो तर at that time it will be look like his parental organism. ठीक है, matured अपन म्हणूया. when it matured it will be detached from this young hydra, that from this parental body. या parental body पासून सेपरेट होते. ठीक आहे, outside body आहे. कुठे आहे outside body? हे इज अ exogenous body as like yeast, fungi. fungi मध्ये सुद्धा तुम्ही काय केले, exogenous body बघितलेली आहे. इथे पण तसंच आहे. ठीक आहे, ही एक्झोजेनस बडी हायड्रा मध्ये पाहायला भेटते. प्लॅनेरिया घ्या, प्लॅनेरिया यापेक्षा थोडंसं वेगळं कंडिशन शो करतो. मग थोडीशी वेगळी कंडिशन कशी शो करतो ती इथे प्लॅनेरिया मध्ये आपल्याला फ्रॅगमेंटेशन पाहायला भेटतो. जसं प्लांट मध्ये स्पायरोगॅरा तिथे फ्रॅगमेंटेशन, तसंच प्लॅनेरिया मध्ये फ्रॅगमेंटेशन पाहायला भेटतो. हा प्लॅनेरिया आहे. ठीक आहे, हा प्लॅनेरिया आहे. तर हा याच्या बॉडीचे असे फ्रॅगमेंट करतो आणि एव्हरी फ्रॅगमेंट फॉर्म द कंप्लीट बॉडी एक्सेप्ट टेल रिजन. मग आता समजा हेड रिजन आहे, हेड रिजन पासून काय होईल, हा ट्रंक आणि टेल तयार होईल. समजा हा ट्रंक आहे तर त्या ट्रंक रिजन पासून काय होणार आहे, सेपरेट हेड आणि टेल तयार केली जाईल. म्हणजे या पद्धतीने काय होईल, हे फ्रॅगमेंटेशन प्रोसेस, ही जी फ्रॅगमेंटेशन प्रोसेस आहे तर ही एका ऑर्गॅनिझम पासून दुसरं ऑर्गॅनिझम तयार करतं. एक्झाम्पल कोणतं आहे, दॅट इज अँड प्लॅनेरिया. ठीक आहे, सो दीज आर सम एक्झाम्पल्स गिवन इन द युअर बोर्ड बुक और द सीईटी एक्झामिनेशन फॉर द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर एनिमल्स. मग लोअर एनिमल मध्ये हे काय भेटतं. आता फ्रॅगमेंटेशन का, फ्रॅगमेंटेशन याच्यामुळे कारण हेअर दिस रिजन having the specialized cells having regeneration property. याच्यामध्ये काय आहे, रिजनरेशन प्रॉपर्टी आहे. तुम्ही प्रॉपर्टी म्हणा किंवा ॲबिलिटी म्हणा, यू कॅन से दॅट प्रॉपर्टी और यू कॅन से दॅट दी ॲबिलिटी. मग रिजनरेशन ॲबिलिटी असं काय करणार आहे का, प्लॅनेरियामध्ये एक्सेप्ट फ्रॅगमेंटेशन देयर विल बी ऑल्सो रिजनरेशन. यासारखं असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा पाहायला भेटतं. समजते इथपर्यंत. ठीक आहे, तर दिस इज अबाउट दी रिप्रोडक्शन इन लोअर एनिमल्स. ठीक आहे, आता आपण ह्यूमन रिप्रोडक्शन कडे जाऊया. ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये सुरुवातीला आपल्याला हायर एनिमल्सचं रिप्रोडक्शन कसं असतं ते पाहणं गरजेचं आहे. कारण ह्यूमन रिप्रोडक्शन इज अन हायर एनिमल, सॉरी ह्यूमन इज अन हायर एनिमल. जर ह्यूमन हायर असतील तर याचा अर्थ काय आहे, आपल्याला हायर मध्ये काय कंडिशन असते ते पाहणं गरजेचं असतं. आता पहा, मी इथपर्यंत आलोय पहा, हा पॉईंट आपला झालाय, हा पॉईंट आपला झालेला आहे. काय काय महत्वाचं आहे तुम्हाला ते दिलेलं आहे. एक्झाम्पल्स ध्यानात ठेवा प्रत्येक मोड ऑफ रिप्रोडक्शनला. समजते ना, एक्झाम्पल्स ध्यानात ठेवायचे आहे प्रत्येक मोड ऑफ रिप्रोडक्शन साठी. आता मी इथे येतो. मग मेल रिप्रोडक्शन कडे आपल्याला जायचं आहे, सॉरी ह्यूमन रिप्रोडक्शन कडे जायचं. त्यापूर्वी हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये, इन हायर एनिमल्स व्हॉट हॅपन, देयर इज अ स्टेजेस ऑफ रिप्रोडक्शन. मग काय होईल, सुरुवातीची स्टेज जी असते ती यंग स्टेज असते. याच यंग स्टेजला आपण काय म्हणतो, ज्युवेनाइल स्टेज. ओके, ही जी ज्युवेनाइल स्टेज असते तर ज्युवेनाइल स्टेज इट इज नॉन रिप्रोडक्टिव्ह स्टेज. काय आहे, नॉन रिप्रोडक्टिव्ह. रिप्रोडक्शन करू शकत नाही, बट देयर इज अन डेव्हलपमेंट ऑफ
डेव्हलपमेंट ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी लागणारे जे काही ऑर्गन्स असतील किंवा बॉडी पार्ट्स असतील ते काय होतात ह्या स्टेज मध्ये डेव्हलप होतात. ठीक आहे, एक स्टेज ही झाली. तर आपण जर्नाइल फेज म्हणतो. एक फेज आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. अनदर वन इज अन रिप्रोडक्टिव्ह फेज. मग या रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये होतं काय, देयर इज अन गॅमेटोजेनेसिस. इथे काय होतं, गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशन होऊ शकतं. फिमेल असेल तर ओव्हर फॉर्म करू शकते, मेल असेल तर स्पर्म फॉर्म करू शकतो. ठीक आहे. इवन ऑल्सो ॲबिलिटी ऑफ द फर्टिलायझेशन इन फिमेल. फिमेल मध्ये फर्टिलायझेशनची ॲबिलिटी असते. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर रेडी फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ही रिप्रोडक्शन साठी रेडी आहे. परंतु आता हायर ॲनिमल्स मध्ये एक प्रश्न मोठा, एक प्रॉब्लेम मोठा. आता तो प्रॉब्लेम कोणता, मग ह्युमन बीइंग हे तुम्हाला माहित आहे, हा सीपी साठी इवन जे नीट देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे. खरं ठेवा काय आहे महत्त्वाचं म्हणजे काय, तर जे मॅमल्स असतात, मी स्पेसिफिकली आता मॅमल्सकडे जातो कारण ह्युमन आर मॅमल्स. ठीक आहे. मग जे मॅमल्स असतात दॅट आर डिवायडेड इनटू टू टाइप्स. दोन प्रकारांमध्ये डिवाइड झाले. ठीक आहे. क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही भरपूर क्लासेस बघितलेले आहेत, मी एवढं काही घेणार नाही, मी सुपरफिशियली घेणार आहे. रिप्रोडक्शन मला क्लिअर करायचं आहे. मग इथं प्रायमेट्स, ओके, अँड नॉन प्रायमेट्स. आता प्रायमेट जर म्हटलं तर मग इथे तुमचं इथे ह्युमन हे प्रायमेट मध्ये येतात. पण नॉन प्रायमेट जर घेतलं तर तुमचे गोट, ठीक आहे, त्यानंतर तुमचं कॅटल्स, डॉग, व्हॉटएव्हर काय असेल, हे एक्झाम्पल तुम्हाला ते घ्यावं लागेल. हे दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की रिप्रोडक्शन मध्ये हेही मॅमल्स आहेत आणि हेही मॅमल्स आहेत. ठीक आहे. आणि बरीचशी रिप्रोडक्शनची प्रोसेस दोघांमध्ये जवळपास सिमिलर आहे, पण तरी सुद्धा दोघांमध्ये काय ऍक्च्युअल डिफरन्स असू शकतो हा मोठा प्रश्न आहे. मग तो डिफरन्स काय असू शकतो, प्रायमेट्स. मग प्रायमेट्स हे कंटिन्युअस ब्रीडर आहे. लक्षात ठेवा प्रायमेट्स काय आहे, प्रायमेट्स आर कंटिन्युअस ब्रीडर. कंटिन्युअस ब्रीडर म्हणजे होल इयर कधीही ब्रीडिंग करू शकतात, कधीही रिप्रोडक्शन होऊ शकतं, कधीही प्रेग्नन्सी होऊ शकते होल इयर मध्ये. असं काही नाही स्पेसिफिक सीझन्स त्यासाठी आहे, नाही. These are the continuous breeder, but non-primates. Non-primates ते आहेत. तर non-primates are seasonal breeders. हे कसे आहेत? Non-primates are seasonal breeders. Seasonal breeder म्हणजे काय? स्पेसिफिक सीझन मध्येच ते ब्रीडिंग करू शकतात, अन्यथा नाही. स्पेसिफिक सीझन मध्ये. मला डिपेंड करतं त्यांच्यामध्ये असलेल्या फिमेल मध्ये असलेल्या रिप्रोडक्टिव्ह सायकल वरती, त्याच्यामध्ये असलेल्या रिप्रोडक्टिव्ह सायकल वरती डिपेंड करतो. मग आता हे रिप्रोडक्टिव्ह सायकल कशी, प्रायमेट्स घ्या. तर प्रायमेट्स मध्ये इथं आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल पाहायला भेटेल. देयर इज अन मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेज सायकल जी ह्युमन फिमेल मध्ये भेटते. मग नॉन प्रायमेट्स मध्ये काय आहे, नॉन प्रायमेट्स मध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ इस्ट्रस सायकल. There is an estrous cycle. ध्यानात राहील तुम्हाला, ध्यानात राहील. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये डिफरंट टाइप ऑफ हार्मोन्स आहेत. इस्ट्रस सायकल मध्ये इस्ट्रस हार्मोन आहे. ठीक आहे. इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, त्यासारखे हार्मोन्स मध्ये प्रेझेंट इन्व्हॉल्व आहे. तर मेन्स्ट्रुअल सायकल आणि इस्ट्रस सायकल दोघांमध्ये फरक आहे. मेन्स्ट्रुअल सायकल एव्हरी मंथ इट विल बी रिपीटेड, ओके, बट इस्ट्रस सायकल तसं नाहीये. स्पेसिफिक सीझन मध्ये फिमेल जी आहे ती ह्या सायकल मध्ये असते आणि हेच ते आर सीझनल ब्रीडर्स. इज इट क्लिअर? हे मी दोन कंडिशन्स तुमच्या समोर क्लिअर केले. ठीक आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे ॲनिमल्स असतात किंवा हायर ॲनिमल्स असतात यांच्यामध्ये रिप्रोडक्शनचे स्टेजेस असतात. म्हणजे सुरुवातीला हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत
आधी डेव्हलप होतील आणि प्युबर्टी मध्ये चालले जातील. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की ज्वेनाइल फेज ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये कन्वर्ट होते ना, त्यावेळची मधली जी फेज आहे त्याला आपण प्युबर्टी म्हणतो. फक्त नाव लिहितो इथं, त्याला आपण काय म्हणतो, प्युबर्टी म्हणतो. आणि ही प्युबर्टी फिमेल जर असेल तर एज 12 और 13 ह्या एज पासून प्युबर्टी स्टार्ट होते. इफ फिमेल तर 12th और 13th एज. ठीक आहे. आणि तेच जर मेल असेल तर 13 to 15th एज. हे कशासाठी आहे? फॉर द पर्पज ऑफ प्युबर्टी. तर व्हॉट इज प्युबर्टी? What is puberty? Puberty is that is there is activation of secondary sexual characters. आपण SSC म्हणतो, secondary sexual character. And now what is this secondary sexual character? एक असतं प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर. प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर काय आहे तर तुमच्या बॉडीमध्ये रिप्रोडक्शन पर्पजेस साठी प्रेझेंट असलेले जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन्स आहेत. त्या ऑर्गनचं फंक्शनिंग जेव्हा असतं तर तेव्हा ते असतं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. या व्यतिरिक्त सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स असे कॅरेक्टर असतात जे तुम्हाला मेल अँड फिमेल या दोघांमध्ये डिफरन्स फॉर्म करेल. Those characters are responsible for differentiating male from female. How? In male, mustache, braid, okay. Then beard, okay. Then third, hair on the chest region. Then pubic hairs, male. Deep voice, development of larynx, okay. And last one is a spermatogenesis process, म्हणजे फॉर्मेशन ऑफ द स्पर्म. हे कोणामध्ये भेटतं? मेल मध्ये भेटतं. तर फिमेल मध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत? मग फिमेल मध्ये डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, दिस इज फर्स्ट. सेकंड, फॉर्मेशन ऑफ द ओवा, दॅट इज oogenesis. थर्ड, pubic hairs as like male, pubic hairs is there. And fourth one is pelvic region become broad. Pelvic region become broad. That is the secondary sexual characters in the female, and these are the characters by which you can find out the puberty. It means that म्हणजे हे कॅरेक्टर जर त्या मेल आणि फिमेल मध्ये पाहायला भेटत असेल तर समजून जायचं आता ते मेल आणि फिमेल काय आहेत? इन प्युबर्टी आहेत. ठीक आहे. आता आपण त्या पॉइंटकडे पोहोचलेलो आहोत ज्या पॉइंट मध्ये रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स किंवा रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे डेव्हलप झालेले असतात. आणि मग आता आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहायला काही हरकत नाही. मग आता यामध्ये फर्स्ट दॅट इज अन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. Male reproductive system divided into two genital parts. दोन genital parts मध्ये डिवाइड आहेत. कसे? आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये दोन पार्ट कसे आहेत? एक तर सरळ आहे, दॅट इज एक्सटर्नल इंटरनल जेनाइटालिया. ठीक आहे. अँड सेकंड वन इज accessory sexual glands. ओके. काय काय असतं डायरेक्ट फिगर मध्ये देतो ना, म्हणजे या पद्धतीने घेण्यापेक्षा तर फिगर मध्ये मी फिगर एकदम सिंपल काढणार आहे, तुम्हाला समजेल डायरेक्ट. ठीक आहे. सी इन मेल दिस इज अन युरिनरी ब्लॅडर. ओके. युरिनरी ब्लॅडर पासून काय झाला? दिस इज अन युरेथ्रा. Urethra runs in the body up to the penis. Here there is a penile region. Okay. Penile region ज्या ठिकाणी एंड होतो त्याच ठिकाणी एक ग्लॅंड फॉर्म होते, that is we
called Cowper's gland. तिथूनच पुढे मेम्ब्रानस युरेथ्रा फॉर्म होतो. हा पूर्ण रिजन मेम्ब्रानस युरेथ्राचा आहे. इथून पुढचा रिजन जो आहे तो मेम्ब्रानस युरेथ्राचा आहे. त्यानंतर इथे हा जो रिजन आहे इथे आणखी एक असोसिएटेड ग्लँड आहे, दॅट इज प्रोस्टेट ग्लँड. धरा ठेवा, ज्याच्यामध्ये 20 ते 30 लोब्स असतात. देयर इज प्रेझेन्स ऑफ 20 to 30 lobes. ठीक आहे, दॅट इज अ प्रोस्टेट ग्लँड. ओके, आता या प्रोस्टेटिक रिजन मध्ये एक ग्लँड ओपन होते, त्याच बरोबर एक डक्टही ओपन होते. मग ती ग्लँडचं ओपनिंग किंवा त्या डक्टचं ओपनिंग ही एक ग्लँड आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक डक्ट पण ओपन होते. ठीक आहे, ही डक्ट नंतर महत्वाच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या महत्वाच्या पार्टकडे जाते. मी वन साइड आता घेतो, दुसरी साइड घेत नाही. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता ही कुठे आलेली आहे? रिजन ऑफ मेन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, दॅट इज अँड टेस्टिस. मग या ठिकाणी टेस्टिस आहे. ठीक है, testes having around testes there is C-shaped coil structure. Okay, that C-shaped coil structure is called as epididymis. आणि त्यानंतर या ठिकाणी प्रेझेंट असलेलं असा पार्ट किंवा असा स्ट्रक्चर जो एक्सटर्नली प्रेझेंट असतो, जो काय असेल एक्सटर्नली प्रेझेंट असेल. इकडे एक कंपार्टमेंट आणि राइट साइडला एक कंपार्टमेंट, असे दोन कंपार्टमेंट त्याचे असतील. ठीक आहे, आता हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे सगळे महत्त्वाचे पार्ट तुमच्या समोर आले. मग आता हे कोण कोणते आहेत? यापैकी दिस इज टेस्टिस. ठीक आहे, टेस्टिस बरोबर त्याच्यावरती प्रेझेंट असलेला हा स्ट्रक्चर वी कॉल इट एपिडिडायमिस. ठीक आहे, या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा पॉइंट आहे, सीट साठी गरजेचा ध्यान ठेवा. इथे टेस्टिस आहे, ही टेस्टिस हे एक्सटर्नली म्हणजे एक्सटर्नल जनरेटरचा जो पार्ट आहे जो या ठिकाणी प्रेझेंट आहे, वी कॉल इट स्क्रॉटम. तर त्या स्क्रॉटमला कनेक्टेड आहे. ठीक आहे, मग इथे तो बँड सारखा स्ट्रक्चर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज गुबर्नॅक्युलम. गुबर्नॅक्युलम. ठीक है, the external part or the part of external genitalia that is called as the scrotum. ठीक आहे, ही जी डक्ट वरती गेलेली आहे, that duct is called as vasa differentia. vasa differentia. ठीक है, आता या ठिकाणी तुम्हाला एक ग्लँड दिसते. that gland is an seminal vesicle. This is an seminal vesicle. इथे जो ग्लँडुलर स्ट्रक्चर तुम्हाला दिसतोय that is called as prostate gland. That is an prostate gland. ठीक है, आणि या ठिकाणी जे ग्लँड दिसतंय which is same as the gland which is present in the female, that is Cowper's gland. or urethra आहे, urethraच्या दोन्ही साइडला प्रेझेंट असं म्हणून bulbourethral gland. Cowper's gland. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो इथे मी कंप्लीट स्ट्रक्चर तुमच्या समोर आणलेला आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. आणखी एक पार्ट जो या ठिकाणी दाखवायचा राहिला आहे, दॅट इज कॉपुलेटरी ऑर्गन, पेनिस. प्रत्येक पार्ट मध्ये बोलत जाईल, लक्षात ठेवायचं. आता हा पार्ट रिप्रोडक्टिव्ह पार्ट नाही, हा युरिनो पार्ट आहे. म्हणजे हा पार्ट तुमच्या एक्सक्रिटरी सिस्टीमचा आहे, युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे, आणि ह्यूमन युरेथ्रा जो असतो, ह्यूमन मेल युरेथ्रा, हा युरिनो
युरोजेनायटल ऑर्गन आहे. महत्वाचा पॉइंट. काय काय महत्वाचं आहे सगळं ध्यानात ठेवायचं हा. आता इथे समोर मी तुम्हाला फक्त जेनाटालिया आणि असेसरी सेक्शुअल ग्लॅंड हे डिफरन्शिएट करतो. जेनाटालिया यामध्ये एक्सटर्नल जेनाटालिया आणि इंटरनल जेनाटालिया. एक्सटर्नल काय? पेनिस, स्क्रोटम. Only two are the external genitalia. Clear? Now, internal genitalia. Testis pair मध्ये आहे. Pair of testis. Epididymis pair मध्ये आहे. Vasa differentia pair मध्ये आहे. Pair of vasa differentia. ठीक आहे? ज्या ठिकाणी it opens into the urethra त्या ठिकाणी एक duct form होते. We called it ejaculatory duct. या ठिकाणी duct form झाली. We called it ejaculatory duct. ठीक आहे? आता हे सगळे झाले एक्सटर्नल इंटरनल जेनाटालिया. क्लियर? Also one thing is that urethra, it is also a internal genitalia. आता या व्यतिरिक्त accessory sexual glands एक सेमिनल वेसिकल. ध्यानात ठेवा सेमिनल वेसिकल 60% पार्ट ऑफ सीमेन. सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन काय आहे? सेमिनल फ्लूइड. काय आहे? सेमिनल फ्लूइड. इथेच क्लिअर करतो लगेच. सेमिनल फ्लूइड. ठीक आहे? त्यानंतर which is alkaline fluid. अल्कलाइन नेचर असल्या कारणानं फिमेल जेनाइटल ट्रॅक्ट मध्ये असलेलं ऍसिडिक एन्व्हायरमेंट काय करता येतो? न्यूट्रलाइज करता येतो. त्यानंतर याच्या मध्ये व्हेरियस कंपोनेंट प्रेझेंट आहे. व्हेरियस कंपोनेंट काय काय आहे? मग त्यामध्ये अल्कलाइन एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्पेसिफिक सबस्टन्स प्रेझेंट आहे. या व्यतिरिक्त एक हॅव्हिंग दी सीरम प्लाझ्मा सारखं कंपाऊंड आहे. ठीक आहे? हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. इवन ऑल्सो सम कोॲग्युलेटेड प्रोटीन लाईक फायब्रोनोजन याच्यामध्ये असतो. हॅव्हिंग दी फायब्रोनोजन. ओके? या व्यतिरिक्त तो जो स्पर्म आहे ना त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी लागणार जे एनर्जीड कंपोनेंट आहे, जे एनर्जी कंपोनेंट आहे दॅट इज अन सुक्रोज. तेही याच्यामध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे? तर हे काही महत्त्वाचे कंपोनेंट याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे स्पेसिफिकली सुक्रोज घेण्यापेक्षा काही स्पेसिफिक शुगर याच्यामध्ये प्रेझेंट असतात जे काय करतात? स्पर्मला ऍक्टिव्हेट करतात किंवा एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. सेमिनल फ्लूइड 60% पार्ट आहे त्या सिमेन मध्ये. म्हणून सिमेनचं नावच सिमेन हे सेमिनल फ्लूइडच्या बेसवर दिलं गेलेलं आहे. ठीक आहे? या व्यतिरिक्त प्रोस्टेट ग्लॅंड अगेन अल्कलाइन सिक्रेशन 30% पार्ट आहे. इथे मी सिमेनचं कंपोजिशन पण घेऊन टाकलं. प्रोस्टेट ग्लॅंड सिक्रेशन 30% पार्ट आहे. हा सुद्धा अल्कलाइन सिक्रेशन आहे. काउपर्स याच्या सिक्रेशन मध्ये 10% पार्ट हार्डली 5% पार्ट जो आहे तो काउपर्स ग्लॅंडचा आहे. 5 to 7% पार्ट हाही अल्कलाइन आहे. पण म्युकस, विस्कस असं सोल्युशन आहे. आणि ऑल्सो इट प्रोव्हाइड द ल्युब्रिकेशन. हे काय करतो? ल्युब्रिकेशन. प्रश्न विचारलेला आहे यावरती. इट प्रोव्हाइड द ल्युब्रिकेशन ड्युरिंग पॉप्युलेशन. पॉप्युलेशनच्या वेळेस ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम हा काउपर्स ग्लॅंड करतो. म्हणजे सिक्रेशन. ओके? झाले सगळे ग्लॅंड तुमचे पूर्ण. हे 3 महत्त्वाचे ग्लॅंड होते जे ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड ग्लॅंड्स होते. ठीक आहे? आता आपण हे जे पार्ट्स असतील याचे ते सगळे पार्ट्स स्टडी करूया. मला फिगर ठीक आहे फिगर इरेज करत नाही. त्याच्या ऐवजी आपण दुसरीकडे घेऊया. त्यानंतर एक्सटर्नल जेनाटालियापैकी स्क्रॉटम,
स्पेशलाइज्ड टिश्यू, स्पेशलाइज्ड मसल एक्सटर्नली प्रेझेंट आहे. कुठे आहे? एक्सटर्नली प्रेझेंट आहे. व्हाय इट इज प्रेझेंट एक्सटर्नल? का बाहेर आहे? याचं कारण आहे की टेस्टिस बाहेर आहे. When testis descend from the abdominal region, जेव्हा टेस्टिस abdominal region मधून काय होतं? डिसेंड होतो, तर त्यावेळेस इट विल बी कम्स इनटू दिस स्क्रॉटम. ते कुठे येतं? इनसाइड दिस स्क्रॉटम. मग टेस्टिसला बॉडीच्या बाहेर का ठेवलं गेलं त्या स्क्रॉटमच्या प्रोटेक्शन मध्ये? हा प्रश्न आहे मोठा. मग या प्रश्नाचं उत्तर असं आहे की स्क्रॉटमच्या आतमध्ये टेम्परेचर कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू बॉडी टेम्परेचर. मग इट सर्व ॲज अ थर्मोरेग्युलेटर. हा काय करतो? थर्मोरेग्युलेटर म्हणून काम करतो. म्हणजे 1 to 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय असतं याचं? कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू युअर बॉडी. आणि हे कमी टेम्परेचर कशासाठी आहे? स्पर्मॅटोजेनेसिस साठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच ध्यानात ठेवा, जर इफ टेस्टिस फेल्स टू डिसेंड, जर टेस्टिस स्क्रॉटम मध्ये रिटर्न येत नसेल, अब्डोमिनल रिजन मध्ये इथे एक डक्ट आहे. ठीक आहे, या डक्ट थ्रू काय होते? टेस्टिस या स्क्रॉटम मध्ये येते. जर टेस्टिस या स्क्रॉटम मध्ये येत नसेल आणि अब्डोमेन मध्येच बाकी राहत असेल, तर इट विल बी लीड्स टू द डिसीज दॅट इज क्रिप्टॉरकायडिझम. क्रिप्टॉरकायडिझम. आणि क्रिप्टॉरकायडिझम लीड्स टू द स्टरिलिटी. स्टरिलिटी समजतं? there is no spermatogenesis. इथे स्पर्मॅटोजेनेसिस होणार नाही. क्लिअर? ठीक आहे. आता क्रिप्टॉरकायडिझम ध्यानात ठेवा, टेस्टिस ॲब्डोमेन मध्ये आहे याचा अर्थ बॉडी मध्ये आहे. बॉडी मध्ये असल्या कारणाने बॉडीचं टेम्परेचर त्याला आहे. जर स्क्रॉटम मध्ये असतं तर बॉडीपेक्षा कमी टेम्परेचर असतं. आहे बॉडीचाच पार्ट पण बॉडीच्या बाहेर आहे. ठीक आहे ना? आणि बॉडीच्या बाहेर असल्या कारणाने स्पर्मॅटोजेनेसिस होऊ शकतं, पण ॲब्डोमेन मध्येच असल्या कारणाने स्पर्मॅटोजेनेसिस होणार नाही. क्रिप्टॉरकायडिझम कंडिशन. तसं ऍक्च्युअल काय डेफिनेशन आहे? इफ टेस्टिस फेल्स टू डिसेंड इनटू द स्क्रॉटम. जर टेस्टिस स्क्रॉटम मध्ये डिसेंड होत नसेल, इफ टेस्टिस फेल्स टू डिसेंड, इन स्क्रॉटम, अशा कंडिशन मध्ये क्रिप्टॉरकायडिझम ही कंडिशन फॉर्म होते आणि इट विल बी लीड्स टू दी स्टरिलिटी. म्हणजे महत्त्वाचं फंक्शनिंग आहे कोणाचं? स्क्रॉटमचं ॲज अन थर्मोरेग्युलेटर म्हणून. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं असेल. स्क्रॉटम परत स्पेसिफिक टिश्यूज आणि मसल्स असल्या कारणानं फॉर्म्स दी 2 कंपार्टमेंट. स्क्रॉटम काय करतं? 2 कंपार्टमेंट फॉर्म करतो. and in that 2 compartments there is presence of the pair of testes. त्या 2 कंपार्टमेंट मध्ये काय असेल? पेअर ऑफ टेस्टिस. आणि ध्यानात ठेवा, स्क्रॉटम एक सिंगल स्ट्रक्चर आहे म्हणून आपण पेअर ऑफ स्क्रॉटम असं म्हणत नाही. स्क्रॉटम एक सिंगल स्ट्रक्चर आहे या पद्धतीने आणि याच्या आतमध्ये हा कंपार्टमेंट आहे. इथे एक टेस्टिस आणि इथे एक टेस्टिस आहे. ठीक आहे. इन फ्रंट ऑफ दिस, फ्रॉम दिस फ्रंट there is presence of the copulatory organ. ठीक आहे. हा एक सिंगल स्ट्रक्चर मध्ये कंपार्टमेंट आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दिस स्क्रॉटम. स्क्रॉटम नंतर आपण एक्सटर्नल जेनायटालिया पेनिस कडे जाऊया. पेनिस इरेक्टाइल ऑर्गन. एक वाय इरेक्टाइल ऑर्गन? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ स्पेशलाइज्ड टिश्यू. याच्या आतमध्ये स्पेशलाइज्ड टिश्यू आहे. स्पेशलाइज्ड टिश्यू कोणता आहे? स्पॉन्जिओसम एक आहे आणि दुसरं आहे मोस्टली स्पॉन्जिओसम. हा टिश्यू त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि या व्यतिरिक्त आणखीन एक टिश्यू त्याच्यामध्ये आहे. मग 2 किती असते? देयर आर 2 टाइप ऑफ टिश्यूज. मग त्यामध्ये एक टिश्यू यामध्ये आहे दॅट इज कॉर्पोरा. आपण पेनिस पाहतोय, कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. आणि दुसरं तुम्हाला सांगितलं कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. ठीक आहे. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा, कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा पोस्टेरोलॅटरल असतो. पोस्टेरोलॅटरल. आणि कॉर्पोरा
स्पॉन्जिओझम हे असतं मेडियन. म्हणजे जर मी पेनिसचं सेक्शन घेतलं तर असं स्ट्रक्चर येईल. ठीक आहे. मग हा एक पोस्टेरियर रिजन आणि हे लॅटरल, हे कोणतं आहे? कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. आणि मेडियन जो आहे तर कॉर्पोरा स्पॉन्जिओझम आणि याच्या आतमधून युरेथ्रा गेलेला आहे. त्याच्या आतमधून काय गेलाय? युरेथ्रा गेलेला आहे. ठीक आहे. हे दोन्ही पण हे आणि हा जो आहे मधला स्पॉन्जिओझम. क्लिअर झालं? दीज आर द टिश्यू विच हॅव्हिंग द ब्लड व्हेसल्स. या टिश्यूला काय ब्लड व्हेसल्स आहेत. अँड ड्युरिंग कॉप्युलेशन or before sexual expression there is a hormonal changes in the body. That hormonal changes will be used to the generate pressure into the blood vessels. That blood vessels, the pressure blood vessels of the penis that is present in the corpora cavernosa and spongiosum, in that the pressure will be generated and due to that pressure the penis become erect. Clear? So these tissue are most important. Okay. Besides that, there is some other part is present. This part, which is swollen part, that is called as gland penis. Okay, which is covered by a skin. एक skin में covered झालेली आहे. That skin is called as prepuce. Or which is also called as foreskin. Okay, so this is about the penis. The urethra present into the penile region or the penis region, that is called as penile urethra. त्या urethra आपण काय म्हणतो? We called it penile urethra. ठीक आहे. म्हणजे urethra आता 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. कसा? एक पेनाइल रिजन या रिजन मध्ये आहे, तर हा कंप्लीट पार्ट आहे युरेथ्राचा, तर वी कॉल्ड इट पेनाइल युरेथ्रा. त्या पार्टला आपण म्हणतो पेनाइल युरेथ्रा. त्याच्यावरती हा जो पार्ट आहे दॅट इज मेम्ब्रेनस युरेथ्रा. ठीक आहे. आणि लास्ट जो प्रोस्टेट ग्लँडच्या एरियामध्ये असतो दॅट इज प्रोस्टेटिक युरेथ्रा. ठीक आहे. असे 3 पार्ट युरेथ्राचे आहेत. आणि ह्यूमन मेल युरेथ्रा इज urinogenital organ. हा जो युरेथ्रा आहे ना, हा कसा आहे? इट इज an urinogenital organ. Means urine as well as semen will be carried through that urethra. ते जे आहे ते त्या युरेथ्रा थ्रू काय केलं जाईल? कॅरी केलं जाणार आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी स्क्रॉटम घेतलंय, पेनिस घेतलाय, युरेथ्रा पण घेतलेला आहे. हे सगळे ग्लँड्स पण झाले. राहिलं काय? वासा, डिफरन्शिया, एपिडिडायमिस आणि टेस्टिस हे 3 पार्ट आहे. आता तिघांचेही कनेक्शन आहे एकमेकांबरोबर म्हणून मी ते ठेवले. आता मी ते क्लिअर करतो. पहा. टेस्टिस, the most important reproductive organ of the human male. ठीक आहे. महत्वाचं ऑर्गन म्हणजे स्पर्म त्याच्याशिवाय तयार होऊ शकत नाही. ओव्हल बॉडी आहे टेस्टिस. ओव्हल बॉडी आहे. म्हणजे आपण त्याचं ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन जर बघितलं तर 4 ते 5 सेंटीमीटर लेंथ आहे, 4 to 5 सेंटीमीटर त्याची काय असेल? लेंथ असेल. त्यानंतर 2 to 3 सेंटीमीटर वाईड आहे, 2 to 3 सेंटीमीटर वाईड, and its thickness is 3 सेंटीमीटर. त्याचं थिकनेस जे आहे ते 3 सेंटीमीटर आहे. हे झालं टेस्टिसचं डायमीटर किंवा टेस्टिसचा एरिया. आता टेस्टिस प्रोटेक्टेड इनटू दी ट्युनिका अल्बुजिनिया. ठीक आहे. म्हणजे त्याच्या बाहेरचा जो लेअर आहे तो आहे ट्युनिका अल्बुजिनिया. म्हणजे समजा ही टेस्टिस आहे. ठीक आहे. तर ह्या टेस्टिसचं एकदम कनेक्टेड बाहेरचा एरिया त्याला आपण म्हणतो ट्युनिका अल्बुजिनिया. ठीक आहे. याच्याही बाहेर प्रेझेंट असलेला एक लेअर आहे, जो लेअर त्याला बाहेरून प्रोटेक्ट करतो
that is called as tunica vaginalis. That is called as tunica vaginalis. आणि आता इंटरनली टेस्टिस. आता टेस्टिस इंटरनली फॉर्म दी कंपार्टमेंट्स. टेस्टिसने काय केलं, इंटरनली कंपार्टमेंट फॉर्म केले. हे कंपार्टमेंट कसे, कारण टेस्टिस जे आहे तर त्याचं फंक्शनल युनिट इनसाइड कन्सिस्ट करते. काय करते, त्याचं फंक्शनल युनिट इनसाइड कन्सिस्ट करते. दॅट फंक्शनल युनिट इज कॉल्ड ॲज दॅट आर लोब्युल्स. ठीक आहे, आणि ह्या लोब्युल्सला एक नाव आहे. हे जे लोब्युल्स आहेत, ह्या लोब्युल्सच्या आतमध्ये फंक्शनल पार्ट त्याचे असतील. ठीक आहे, हे फंक्शनल पार्ट त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. दॅट इज कॉल्ड ॲज सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत ते स्पेसिफिक डक्टच्या सहाय्याने एकत्र आहेत. इथे एक स्पेसिफिक डक्ट आहे, त्या डक्टच्या सहाय्याने एकत्र आहेत. त्या सगळ्या डक्टनं या ठिकाणी एक मोठी डक्ट तयार केली. सगळ्या डक्टने मिळून एक मोठी डक्ट तयार केली. मग इथे हे सगळे डक्ट जे आहेत त्याला म्हणतात व्हासा इफ्रन्शिया. त्याला तेव्हा व्हासा इफ्रन्शिया काय करते, व्हासा इफ्रन्शिया सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये तयार होणारे जे स्पर्म आहे ते कॅरी करते आणि त्याला प्रोव्हाइड करतं टू दी. मग इथं एक कॉमन डक्ट प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज रीड टेस्टिस. ज्याच्या आतमध्ये हे सगळे व्हासा इफ्रन्शिया एकत्र आहेत. या रीड टेस्टिस पासून एक आणखीन डक्ट तयार होते, जी डक्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज. मग ही डक्ट आहे इथे बाहेर येऊन मिळते आणि त्यापासून एक सी शेपड कॉइल स्ट्रक्चर तयार होतं. वी कॉल्ड इट इपिडिडायमिस. हा तुमचा इपिडिडायमिस. ठीक आहे, म्हणजे टेस्टिसच्या आतमध्ये तुम्हाला काय भेटले, सेमिनिफेरस ट्युब्युल्स भेटले. सेमिनिफेरस ट्युब्युल्सला एकत्र आणणारं व्हासा इफ्रन्शिया. व्हासा इफ्रन्शिया एंटर होतं इनटू दी रीड टेस्टिस आणि रीड टेस्टिस एंटर होतं इनटू दी इपिडिडायमिस. म्हणजे आता पहा स्पर्म कुठे तयार होतात, the functional unit of testis is seminiferous tubule. मग कुठे तयार होतं स्पर्म, सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये. सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये कुठे जाणार आहे, फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्युल टू दी व्हासा इफ्रन्शिया. व्हासा इफ्रन्शिया मधून कुठे, रीड टेस्टिस मध्ये. रीड टेस्टिस मधून कुठे येईल, इनटू दी इपिडिडायमिस. आता इपिडिडायमिस हायली कॉइल स्ट्रक्चर आहे, सी शेप स्ट्रक्चर आहे, तीन पार्ट मध्ये डिवाइड झाला. एक तर आहे कॅपुट, त्यानंतर कॉर्पस ती बॉडी तयार करते आणि थर्ड इज ए काउडा. असे तीन पार्ट तयार होते. ठीक आहे, कॅपुट हे हेड रिजन आहे. ठीक आहे, कॉर्पस बॉडी आहे आणि काउडा टेल रिजन आहे. असे तीन रिजन. मग हेड रिजन मध्ये सगळे स्पर्म एकत्र केले जातील. काउडा कुठे आणले जातील, टेल रिजन मध्ये आणले जातील आणि टेल रिजन मधून मग एक इथं दिसताना थोडं वरती आलेलं आहे, ऍक्च्युअली हे खाली आहे. टेल रिजन मधून एक डक्ट बाहेर पडते आणि दॅट डक्ट इज कॉल्ड ॲज अ व्हासा डिफरन्शिया. ठीक आहे, म्हणजे टेल आहे आणि टेल मधून बाहेर पडलेली डक्ट आहे, दॅट इज व्हासा डिफरन्शिया. म्हणजे स्पर्म फ्रॉम टेस्टिस टू दी इजॅक्युलेटरी डक्ट ऑर दी युरेथ्रा ड्युरिंग इजॅक्युलेशन आणण्याचं काम व्हासा डिफरन्शिया करतं. ठीक आहे, मग आता व्हासा डिफरन्शिया हे काय करते, त्या स्पर्मला कॅरी करणार. मग त्याच्या पूर्वी स्पर्मला ऍक्टिव्हेशन करण्याचं काम या टेल रिजनचं आहे, इपिडायमिस. मग इपिडायमिस काय करतं, एक तर स्पर्म मॅच्युरिटीकडे नेतो, त्याची डेव्हलपमेंट करतो, त्याला ऍक्टिव्ह बनवतो. जोपर्यंत इपिडायमिस मध्ये स्पर्म आहे तोपर्यंत टेम्पररी स्टोर आहे ड्युरिंग इजॅक्युलेशन. इजॅक्युलेशन इज व्हॉट, ऍट दॅट टाइम सीमेन कम्स आउट फ्रॉम द बॉडी थ्रू दी पेनिस ऑर द युरेथ्रा. ज्यावेळेस सीमेन बाहेर पडतो युरेथ्रा थ्रू. ठीक आहे, त्या प्रोसेसला आपण इजॅक्युलेशन म्हणतो. मग ड्युरिंग इजॅक्युलेशन काय होतं, हे जे स्पर्म आहे ते कुठे आणले जातात, व्हासा डिफरन्शियामध्ये. मग त्यानंतर ऍक्च्युअली स्पर्मचा लाईफ स्पॅन सुरू होतो. आपण जे म्हणतो ना की 24 आवर्स टू 48 आवर्स जे स्पर्मचं लाईफ स्पॅन आहे हे तिथून पुढे आहे. त्याच्या आधी स्पर्म काय असतात, इथे बराच काळ जिवंत असतात कारण त्याचं ऍक्टिव्हेट झालेले नाही. ड्युरिंग इजॅक्युलेशन इपिडायमिस मध्ये ऍक्टिव्हेट केलं जाईल आणि मग नंतर काय होईल, त्याला व्हासा डिफरन्शियामध्ये टाकलं जाईल. मग व्हासा डिफरन्शिया काय करणार आहे, स्पर्मला कॅरी करेल टुवर्ड्स दी इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये येण्यापूर्वी सेमिनल वेसिकलचं फ्लूइड काय होईल, त्या स्पर्म बरोबर मिक्स होईल. स्पर्म बरोबर मिक्स झाले म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट काय करणार आहे, आता कंप्लीट सिमेन
तो काय करेल, तो सिमेन म्हणजे सेमिनल फ्लूइड प्लस स्पर्म हे एकत्र कुठे आले, युरेथ्रामध्ये. या युरेथ्रामध्ये या प्रोस्टेट ग्लँडचे 20 ते 30 जे लोब्स आहेत, हे लोब्स काय करतात, त्यांचं सिक्रेशन त्याच ठिकाणी टाकतील, एकत्र झालं. परत पुढे आल्यानंतर कॉर्पस ग्लँड त्यांचं सिक्रेशन टाकते. म्हणजे सगळे गोष्ट सिमेंट तयार होईल, तो सिमेंट तयार होईल युरेथ्रा थ्रू, ड्युरिंग कॉपरेशन तयार होईल, त्या पेनिस थ्रू बाहेर पडेल. Isn't it clear? So this is about the structure or the male reproductive structure. आता याच्यामध्ये एक राहिलेलं आहे, मी टेस्टिस अजून तुम्हाला त्याची हिस्टोलॉजी सांगितलेली नाही. इथे टेस्टिस फक्त काय आहे, here there is an only ls of testis. ते स्ट्रक्चर तुमच्या समोर ठेवलेलं आहे, ते टेस्टिसचं फक्त ls आहे. हिस्टोलॉजी जर टेस्टिस आपण बघितलं, खूप जास्त नाही आहे हिस्टोलॉजी त्याची, सोपी आहे आणि इन शॉर्ट आहे त्याची हिस्टोलॉजी. आता इन शॉर्ट मध्ये किती आहे हिस्टोलॉजी पहा त्या टेस्टिसची. टेस्टिस हा तुमचा ट्युनिका अल्बुजिनिया आणि these are the function and structure unit of the testis. We call the seminiferous tubules. Seminiferous tubules मध्ये जे स्ट्रक्चर्स आहेत हे elongated large cells चे स्ट्रक्चर्स आहेत, त्यांना आपण सर्टोरी सेल्स म्हणतो. ठीक आहे, हे मल्टीन्यूक्लिएटेड असल्या कारणाने सर्टोरी सेल्स काय करतात, या ठिकाणी प्रेझेंट असलेले जे स्पर्म्स आहेत ना, या स्पर्मला न्यूट्रिशियस मटेरियल प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, हे त्याचं काम. सेमिनिफेरस ट्यूब्यूल कंप्लीट स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस दाखवते. कशी? मग सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स लाइन्ड बाय जर्मिनल एपिथेलियम. इथे जे सेल्स आहेत जर्मिनल एपिथेलियमचे त्यापैकीच काही सेल्स हे डेव्हलप होतात आणि सर्टोरी सेल्स मध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे, जर्मिनल एपिथेलियम पासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, त्यानंतर स्पर्मॅटिड्स आणि स्पर्मॅटिड पासून स्पर्म. त्या पद्धतीने सगळे स्टेप आपल्याला पाहायला भेटतील. आता या व्यतिरिक्त दिस इज अन जर्मिनल एपिथेलियम, दिस इज जर्मिनल एपिथेलियम, दिस इज सर्टोरी सेल्स. ओके, हे सगळे स्टेप, हे स्पर्मॅटोझोआ आहेत, स्पर्मॅटोझोआ हे सगळे स्टेजेस आहेत. स्टेजेस कशाचे? गॅमेटोजेनेसिसचे. ठीक आहे, या व्यतिरिक्त इन बिटवीन द व्हेरियस सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स देयर इज प्रेझेन्स ऑफ सम अनदर सेल्स that are called as interstitial cells. Interstitial cells यांना आपण cells of Leydig पण म्हणतो. They are also called as the cells of Leydig, and their function is that secretion of testosterone. Testosterone हे interstitial cell तुमच्या हायपोपिट्युटरी ग्लँडच्या हायपोथॅलॅमसशी कनेक्टेड आहे. तिथे आहे आयसिक ऍसिड. इंटरस्टिशियल सेल्स स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करतात आणि हे स्टिम्युलेट होतात. हे स्टिम्युलेट झालं म्हणजे टेस्टोस्टेरॉन सिक्रेट झालं. टेस्टोस्टेरॉन विल बी ऍक्ट ऑन द सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आणि सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स स्पर्मॅटोजेनेसिस करते. आफ्टर दॅट the important function that is spermatogenesis हे त्याच्यानंतर सुरू होईल. म्हणजे टेस्टोस्टेरॉन हे महत्त्वाचं काम करतो. टेस्टोस्टेरॉनचे दोन महत्त्वाचे फंक्शन आहेत. एक तर स्पर्मॅटोजेनेसिस, सेकंड बॉडी मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप करणे. ठीक आहे, आजच्या या लेक्चर मध्ये मी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कंप्लीट बघितली आहे विथ हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. उद्याच्या लेक्चर मध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया, गॅमेटोजेनेसिस, मेल गॅमेटोजेनेसिस ॲज वेल ॲज फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहूया आणि शेवटच्या लेक्चर मध्ये आपण डेव्हलपमेंट ॲज वेल ॲज रिप्रोडक्टिव्ह हे 3 पॉईंट म्हणजे या 3 लेक्चर मध्ये आपला हा चॅप्टर काय कम्प्लीटली पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.